नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, संसाधने म्हणजे काय? तर प्राण्यांच्या मानवाच्या कल्याणासाठी, त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी ज्या साधनांची आवश्यकता असते त्यांना संसाधने म्हणतात. यातील काही मानवनिर्मित आहेत तर काही नैसर्गिक आहेत. आज आपण जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचे कार्य कसे चालते, प्राणीमात्रांना त्यांचा उपयोग कसा होतो याचा अभ्यास करूया. आपण हवेचे गुणधर्म समजण्यासाठी काही प्रयोग करूया. मुलांनो, झाडूची एक काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरतात ती स्ट्रॉ घ्या. काडीला मध्यभागी दोरा बांधून अशा प्रकारे टांगा की ती बरोबर आडव्या रेषेत राहील. काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकाराचे फुगे बांधू. काडी आडव्या रेषेत समतोल राहील याची काळजी घेऊ. आता या दोन फुग्यांपैकी एक फुगा टाचणीने फोडूया. आता काडी आडव्या रेषेत राहत नाही. फुगलेल्या फुग्याने बांधलेले काडीचे टोक खाली जात आहे. फुटलेल्या फुग्यातील हवा निघून गेली आहे. म्हणजे हवेला वजन असते हे आपल्या लक्षात येईल. हवा म्हणजे अनेक वायूंचे मिश्रण असते. त्यामुळे इतर पदार्थांप्रमाणेच हवेला देखील वस्तुमान आणि वजन आहे. मुलांनो, सुई नसलेली एक इंजेक्शनची सिरिंज घ्या. तिचा दट्ट्या ओढला तर दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतो. आता सिरिंजचे पुढचे टोक म्हणजे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा आणि दट्ट्या बाहेर ओढा आणि नंतर हात सोडून द्या. यावेळी दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी थोडा जोर लावावा लागतो आणि हाताचे बोट छिद्रावरून न काढता ओढणारा हात सोडल्यावर देखील दट्ट्या आत पुन्हा ढकलला जातो किंवा ओढला जातो. सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा मिळते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. बाहेरील हवेचा दाब मात्र तुलनेने जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितींमध्ये धरून हात प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढ्याच गतीने आत गेल्याचे आढळते. मुलांनो, हवेतील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबाला वातावरणाचा दाब असे म्हणतात. वरील प्रयोगामध्ये सिरिंजवर सर्व बाजूंनी दाब पडलेला आपण पाहिले. यावरून वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो हे आपल्या लक्षात येते. मुलांनो, डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञाने इसवी सन 1726 साली एक तत्व मांडले की हवेचा वेग वाढला असता तिचा दाब कमी होतो. याउलट हवेचा वेग मंदावला किंवा कमी झाला तर तिचा दाब वाढतो. एखादी वस्तू हवेतून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. मुलांनो, एका प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी करा. दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरा. स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारा. तुम्हाला पाण्याचा फवारा उडताना दिसेल. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपातील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते आणि पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. जेवढ्या जोरात फुंकर माराल तेवढा मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे लक्षात येईल. स्ट्रॉचा हा फवारा बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. आपण पाहिले की
की हवा ही अनेक वायूंचे मिश्रण आहे. हवेतील वायूंचे रेणू सतत हालचाल करीत असतात. जेव्हा हवा गरम होते म्हणजेच हवेचे तापमान वाढते, तेव्हा हवेचे रेणू एकमेकांपासून दूर जायला सुरुवात होते. हवेच्या रेणूंमधील अंतर वाढते, त्यामुळे हवेची घनता कमी होते. त्यामुळे हवेचा दाब देखील कमी होतो. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो, तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते. म्हणजेच हवेतल्या दाबात फरक पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्या. निरीक्षण केल्यावर आपणास असे दिसेल की ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आहेत. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्यांचे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीतही हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. पाण्याने भरलेल्या एका फुग्याला टाचणीने सूक्ष्म छिद्रे पाडा आणि फुगा दोन्ही हातांनी दाबा. सर्व छिद्रांमधून पाणी एकाच दाबाने बाहेर पडल्याचे दिसते. एक पाण्याने भरलेले पिंप घ्या. त्याला वेगवेगळ्या उंचीवर 3-4 छिद्रे पाडा. आपल्या असे लक्षात येईल की सर्वात वरच्या छिद्रावाटे पडणारे पाणी पिंपाच्या तळाजवळ पडते आहे आणि सर्वात खालच्या छिद्रातील पाण्याची धार पिंपापासून थोडी दूर अंतरावर पडते आहे. म्हणजेच त्या पाण्याच्या धारेला जोर आहे. पाणी वेगाने बाहेर पडते. याचाच अर्थ पाण्याला वस्तुमान आणि वजन आहे. पाण्याचा दाब भांड्याच्या तळाशी जास्त आहे. पाणी जर वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये भरले तर आपल्या असे लक्षात येते की भांड्याच्या अथवा बाटलीच्या आकाराने पाणी साठून राहते. म्हणजेच भांड्याच्या आकाराप्रमाणे पाण्याला आकार येतो. दुसरा एक प्रयोग करू. एक पसरट भांडे घ्या. त्यात रबरी नळी घाला आणि पाण्याच्या तळापर्यंत बुडवा. रबरी नळीचे दुसरे टोक तोंडामध्ये धरून त्यातील हवा ओढून घ्या. रबरी नळीतील हवा संपल्यावर नळीतून पाण्याची धार सुरू होते. उंचावरील पसरट भांड्यातील पाणी त्यामध्ये बुडवलेल्या रबरी नळीच्या तोंडापर्यंत येईपर्यंत वाहत राहते. म्हणजेच पाण्याला वजन आहे. पाण्यावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कार्य करते. तसेच पाण्यावर हवेचा दाब असल्यामुळे पाणी उंच भागातून सखल भागाकडे म्हणजेच कमी उंचीकडे वाहते.